आता इथे सकाळचे 10 वाजलेत आणि इथे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. खूप छान प्रसन्न अशी पूजा झाली. पूजा झाल्यानंतर इथे मी लगेच कपडे वाळायला घेतले, कारण माझी मशीन 10 वाजता झाली होती. तर आता कपडे वाळत टाकते, कारण सध्या जोराचा पाऊस सुरू झालेला आहे आणि कपडे जर का लवकर वाळत टाकले नाही तर वाळत नाही. त्यामुळे म्हटलं आता पटपट पहिले कपड्याचं काम करून घ्या. आता मी कपडे वाळत घालते. बरेच दिवस झाले मला हांतरून पांघरून पण धुवायचं होतं, तर ते पण मी आज धुवून घेतलं. गुड आफ्टरनून. दुपारच्या वेळी मी आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आता स्वयंपाक करायचा आहे. सकाळी नाश्ता केला होता, मटकीची उसळ बनवली होती नाश्त्याला. आणि आज जरा स्वयंपाकाला लेट झालं आहे, कारण जरा आरामात चाललं आहे. पुरणपोळी पण होती माझी. काल मी परत रात्री पुरण उरलं होतं म्हणून पुरणपोळी पण केली होती, तर ती पण खाऊन झाली. त्यामुळे आज आरामात चाललं आहे. तर आता स्वयंपाक पण करते. आणि तुला एक काम सांगितलं आहे. काय काम सांगितलं आहे दाखवते तुम्हाला. तर इथे तुम्ही बघू शकता की तुझ्या वॉर्डरोबमधले सगळे कपडे केतून काढले, व्यवस्थित लावायचेत म्हणून तिला ते काम दिलेलं आहे. ॲक्च्युली मला तिला हेल्प करायची आहे, कारण मला स्वयंपाक पण करायचं आहे. त्यामुळे मी तिला हेल्प नाही करू शकत. मला जर का माझं आवडलं ना की तू, तर मी तुला नक्की हेल्प करेन. सगळं एकटं नको करू. हां, तुझं जेवढं जमतात तेवढा घड्या घाल, बाकीचं मी लावायला तुला मदत करेन. तर हे बघा, एवढं मोठं कपाट आहे. एवढं मोठं ऑर्डरपासून सुद्धा वेदांना पुरत नाही. किती बसत बापरे. आता कसं वाटतंय बरं, रिकामं वाटतंय ना. आता हे पूर्णपणे भरलं होतं मॅडमने. अजून इथे पण कपडे आहेत, ते सगळे व्यवस्थित लावले ना की छान होईल. पण लावायला कोण तयार नाही. भरपूर कपडे झाले, भरपूर. काय बोलायची सोयच नाही. तर चल मग आवर. हा बाळा, आणि काय हेल्प हवी असेल तर मग मी स्वयंपाक पहिले उरकून घेते म्हणजे माझं. आणि आता मी किचनमध्ये आली आहे, तर मला लोणी पण काढवायचं आहे. तर काल मी लोणी काढलं होतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर आज याला काढवायचं आहे. अजून आता मला 2 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग नंतर गॅसवरती ठेवणार आहे मी. इथे मी काल लोणी काढलं होतं आणि फक्त कढवायचं बाकी होतं. त्यामुळे मग म्हटलं आज करून घ्या, कारण ते फ्रीजमध्ये ठेवलं तर तसंच राहून जातं. कोणती पण गोष्ट आपण फ्रीजमध्ये ठेवली ना तर ती लक्षात राहत नाही. म्हणून म्हटलं आज काही करून लक्षात आलं तर करावं, नाही तर कधी कधी 2-3 दिवस पण लागतात. आणि इथे तुम्ही बघू शकता भरपूर लोणी निघालं आहे. आता माहिती नाही तूप किती निघेल, कारण त्याच्यात बहुतेक तरी बेरी पण असेलच. तर आता हे पटपट मी कढवायला ठेवले. तोपर्यंत मी मटकीची भाजी बनवणार आहे. आज जरा मटकी, म्हणजे काल रात्री मटकी जास्त भिजत घातली होती, त्यामुळे सकाळी नाश्त्याला पण मी मटकी बनवलेली, मटकीची उसळ फक्त लसूण टाकून केली होती. आता ह्याच्यामध्ये कांदा लसूण असं सगळं टाकून मी मस्त अशी तिखट अशी मटकीची उसळ बनवणार आहे भाजीसाठी. थोडीशी रस्सा करणार आहे, जास्त नाही. अशी मटकीची भाजी मला महेश आणि केतूला खूप आवडते, तर चपातीबरोबर खायला खूप छान लागते. तर इथे मी तूप कढवायला ठेवलं आहे आणि उतू यायला लागले, म्हणून मी आता ह्याच्यामध्ये हा डाव टाकलेला आहे. चमचा टाकला आहे यामध्ये, जेणेकरून ते उतू येऊ नये. एवढं थोडंसं उतू गेलं इथे. आता मला गॅस व्यवस्थित पुसून घ्यावा लागणार आहे. यावेळेस असं वाटते की तुपामध्ये जास्त बेरी निघेल. बघूया आता काय होते. आता कढईमध्ये मी कांदा छान असा परतून घेते आणि त्यातच थोडंसं हळद वगैरे टाकलेली आहे. तर आता मटकीची भाजी बनवण्यासाठी मी इथे जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि कांदा पण टाकलेला आहे. आता हा छान परतला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे भिजवलेली मटकी. तर आज मटकीच्या भाजीमध्ये मी वेगळं असं काही नाही, फक्त बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि थोडंसं लसूण आणि फक्त हळद आणि लाल तिखट आणि थोडंसं काळा तिखट घातलेले, जास्त नाही. मटकीची भाजी फक्त लाल तिखट घालून केली ना खूप छान टेस्टी लागते. आणि या भाजीमध्ये मी थोडीशी चवीनुसार साखर पण टाकते. साखरेने मटकीला छान टेस्ट येते. तर मस्त अशी ही माझी मटकीची भाजी, म्हणजे थोडीशी रस्सा केलेली भाजी रेडी झालेली आहे. गॅस बंद करते. फायनली इथे तूप झालेलं आहे, गॅस पण बंद केलेला आहे मी. भाजी झाल्या आता मी इथे चपात्या पण लाटायला घेते. कणिक मी आधीच मळून ठेवली होती आणि आता वेदांचं पण पनीर बनवून ठेवते, कारण 4 वाजता तो आला की लगेच मग पनीर चपाती खाऊन घेईल.
तर आता एकदम सगळ्यांच्या चपात्या मी लाटून घेते आणि चपात्या लाटून झाल्या की मी आणि केतू पटकन जेवून घेऊ. तर आता इथे माझ्यासाठी आणि केतूसाठी जेवायला वाढलेलं आहे. तर चला मंडळी, मी आणि केतू जेवून घेतो. तर तुम्हाला तर माहितीच आहे, महेश दत्तधाम यात्रेला गेले होते आणि ते पिठापूरला पण गेले होते आणि तिथे त्यांनी माझ्यासाठी मस्त अशी साडी घेतलेली आहे. तर या साडीचं नाव आय थिंक उपाटा सिल्क आहे. तर खूप छान सुंदर अशी साडी त्यांनी माझ्यासाठी घेतलेली आहे. मस्त आहे ना, चेक्समध्ये आहे आणि पहिल्यांदाच माझ्याकडे असा रंग आलेला आहे. म्हणजे येलो कलरची साडी आहे माझ्याकडे, पण हा रंग जरा येलोमध्ये जरा वेगळा आहे आणि राणी कलरची बॉर्डर आहे ह्याला. मस्त अशी ही साडी आहे आणि मला खूप आवडलेली आहे. आता ह्याच्यावरती मस्त असा ब्लाऊज शिवणार आहे आणि मग नंतर तुम्हाला मी वेअर करून पण टाकेल. तर तुम्हाला माझी ही साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता संध्याकाळचे 7:30 वाजले. आता मला जरा स्वयंपाक वगैरे करायचं आहे. तर डाळ भाताचं कुकर लावून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता मी नेक्स्ट डे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि नेक्स्ट डे आम्ही आता सगळेजण फिरायला चाललो आहे. तर माझ्या शेजारी माझ्या चुलत सासूबाई बसलेल्या आहेत आणि पुढे दीर आहेत आणि त्यांच्या शेजारी माझ्या जाऊबाई आहेत आणि साईडला माझ्या केतू बसले. तर आम्ही सगळेजण आता माथेरानला जायचा प्लॅन करतो आहे. अचानकच ठरलं आणि हे रात्री आले होते. ॲक्च्युली हे मुंबईला 2-3 दिवस झाले आले होते काही कामानिमित्त. तर त्यांच्या मुलीला मुंबईला जॉब लागला आहे आणि तिचीच व्यवस्था करण्यासाठी हे सगळे आले होते. तर आता आजच ते कोल्हापूरला पण निघणार होते, परंतु माझ्या जाऊबाई म्हटल्या की आपण कुठेतरी फिरायला जाऊया का, असं सहज म्हटल्या आणि मग तसं ते म्हटल्या आम्ही सगळ्यांनी मग माथेरानला यायचा प्लॅन केला. कारण बदलापूरपासून माथेरान जवळ असल्यामुळे आम्हाला हे जरा योग्य वाटलं आणि मग तिथूनच मग त्यांना पुण्यावरून पुणे मार्गे कोल्हापूरला जायला सोपं पडेल असं मग आमचं सगळ्यांचं ठरलं आणि मग आम्ही सगळेजण प्रवास करायला निघालो आहे. तर प्रवास खूप छान झाला. सगळ्यांना आम्हाला मजा पण आली. Oh, so bright, baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't. अचानक प्लॅन ठरला, आम्ही आलोय माथेरानला. माथेरानमध्ये एंट्री करण्यासाठी तिकीट असतं, ते तिकीट घेतलं आणि आम्ही निघालो. आता इथे पाऊस खूप जोराचा पडत होता. आमच्याकडे 2-3च छत्र्या होत्या, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी तिथे रेनकोट घेतला. रेनकोट घेण्याचा फायदा झाला की आम्हाला कोणालाच थंडी वाजली नाही, कारण पावसात फिरायचं म्हटल्यावरती वारा आणि तिकडे थोडीफार थंडी आहे. जरी पाऊस असला तरी जाणवत नाही, परंतु आम्ही सगळ्यांनी रेनकोट घातल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं, हलकं वाटलं आणि छत्री पकडण्याचा त्रास पण आमचा कमी झाला आणि त्यामुळे आम्ही व्यवस्थित फिरू शकलो. सकाळी घरातून निघताना आमचा अजिबात काही प्लॅन नव्हता, कारण आज हे सगळे कोल्हापूरला जाणार होते आणि अचानकच आमचं हे ठरलं. हे कोल्हापूरला जाणार होते म्हणून सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केला होता, पोहे वगैरे आमचे सगळ्यांचे खाऊन झाले होते. त्याचबरोबर आता त्यांना सोबत मला भाजी चपाती पण द्यायची होती, त्यामुळे मी ते पटकन आवरलं होतं सगळं माझं आणि मग तोच डबा घेऊन आम्ही आता इथे आलो आहे. सकाळी खाल्लेले आमचे पोहे सगळ्यांचे जिरले होते आणि त्यामुळे आम्हाला भूक लागली होती, म्हणून आम्ही आता इथे सगळेजण उभे राहून तीच चपाती भाजी खाणार होतो. आणि तुम्ही इथे बघता तेवढ्यात तिथे बघा माकडं दिसायला लागली आणि ह्या माकडांना आपल्या हातात काही दिसलं तरी ते लगेच खायला येतात आणि मागायला येतात
आणि इथे आम्ही सगळ्यांच्या एक एक चपात्या खाऊन झाल्या तोपर्यंत हे सगळे जवळ यायला लागले आणि जशी जवळ यायला लागले तशी केतू घाबरायलाच लागली. तिच्या ओरडल्यामुळे जास्त आणि महेश यांनी लगेच अगोदर आल्या लगेच त्यांना चपाती द्यायला सुरुवात केली. त्यामुळे तर जास्तच माकड आमच्या आजूबाजूला गोळा झाले. अरे गँग आली. अरे एवढं जाऊन काय करतात मी थ्रो तरी करा तो अटॅक करेल. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओय शपथ. ओ बापरे. नाही 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 नाही. नाही इथेच का थ्रो केला तिथे तर शिट 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 शिट. ओ बापरे बापरे. हे तर खतरनाक आहे ते यार. मी सांगतो पप्पा एवढं enthusiastic आपण खाल्लं नाही. हातातलं खाऊ तर दिलं मग हातातलं द्यायला गुड आहे काय. ओ बापरे काय खतरनाक. हे बघ इथे बघ काटे लावल्यासारखं लावलंय मागे बघ. हा कारण की पाण्याची बॉटल अरे बाजू बस लांबो. माझा पण फोन काढ नाही. व्हिडिओ काढते. मजा करतात. माकड वाटत करते. तर आता इथे तुम्ही बघू शकता आम्ही मका खायला घेतला होता. तर तो मका पण खायला ते लगेच आले. त्यामुळे आम्हाला आमचा मका पण टाकावा लागला. अरे ते बघ तू झुल्यामध्ये बसूया का दादा. बट ते ओरडतात का कारण झुल्यामध्ये बसले. हे ना किती आले दादा ये भी माथेरान का ट्रेन दादा वो वाला नहीं करने का ये का ये रहते थे वैसे दूसरा है बघ गोल हाँ 4 दिलेले आणि आता 5 दिले आम्ही आता इथे बसणार आहेत. पण इथे फक्त 12 वर्षाच्या आतच्या लोकांना बसायचं. पण इथे लोक पण बसलेली जे 12 वर्षाची नव्हती. तर बसूया. ए बाई हवे बा थांब मला पण यायचं. हा बापरे भीती वाटते. कसं घ्यायचं ह्याला झोका पकड. अरे ह्याला हलव काय थोडं हलवायला येतात वाटतं. नमस्कार मंडळी. आज आम्ही अचानक माथेरानला आलो. एकदम अचानक प्लॅन ठरला आणि आत्ता मी तुमच्याशी बोलते ब्लॉगमध्ये. तर काकू पण आहे म्हणजे माझ्या चुलत सासूबाई आल्या आहेत. माझी चुलत जाऊ दीर असे सगळे काल अचानक आले होते. त्यामुळे आम्ही अचानक प्लॅन ठरला आणि अचानक माथेरानला आलो. मस्त वाटतंय.
या आले काय या आमच्या सारिका वहिनी. हॅलो. अचानकच झालं ना अचानक. छान वाटलं वन डे ट्रिप. बापरे त्या मुली काय ठरवलं तरी पण होत नाही. चला आले काय आले ना. कार्तिक दिसतोय ना. चला चल काय थांब थांब थांब. तू उठू नको थांब. तू उठते. थांब थांब थांब. बसा बसा पटपट बसा. इथे 12 वर्षाचे हात दिले. आता स्कूल मधनं आलोय. थांबतील का. एवढं चालतंय. बस बस. जाते की कोण ना कोण. शाळेत गेला. तू काय गेलं. पण तू हळू चालू काच खाली बरोबर ना. ऊन पण नाही ग चांगली. माकडे येतात. काहीच बघायला मिळालं. धुकं होतं ना. धुकं होतं आपलं दमलो. नाही कसं आहे हे कुठल्या पण हिल स्टेशनला ना 2 दिवस लागतात. जायलाच आपण गेलं ना अर्ध्यामध्ये होतं. जायचं म्हणजे जीव जातात. हिल स्टेशन आता इथे तुम्ही बघताय माथेरानवरून आम्ही खाली उतरतोय आणि इथे व्हॅनमध्ये फक्त टोटल 7 जणच बसू शकतात असा नियम आहे. त्यामुळे वेदांत आणि केतू आमच्या व्हॅनमध्ये नव्हते, ते दुसऱ्या व्हॅनमध्ये होते. आणि तसं पण त्यांना स्कूटीने जायचं होतं, त्यामुळे जिथे स्कूटी होती तिथेच ते उतरणार होते. मी आणि महेश ट्रेनने जाणार होतो आणि आता हे सगळेजण त्यांच्या गाडीने कोल्हापूरला निघणार होते. त्यामुळे सगळेजण आम्ही आता इथून वेगळे झालो आणि प्लॅन न करतासुद्धा आमचा हा प्रवास खूप छान मजेशीर झाला. आम्हाला सगळ्यांना खूप मजा आली. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.